नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. तुमची जास्त डिमांड येते. आपण ऑलरेडी हा कायदा आपल्या बॅचमध्ये शिकवलेला आहे, अर्धा कायदा शिकवून झालेला आहे, पण त्याच्या प्रश्न उत्तराची सुद्धा डिमांड येते. जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज आहे, मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा, कारण की लिपिक टंक लेखकला स्पेशल लिपिक टंक लेखकचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला एवढाच टेक्निकल पार्ट आहे. RTS, लोकसेवा हक्क, त्यानंतर माहितीचा अधिकार, त्यानंतर म्युनिसिपल ॲक्ट. तर हे तुम्हाला टेक्निकलचा पार्ट असल्या कारणाने असं वाटतंय की वेटेज जास्त असणार आहे. आपल्याला अजून प्रॉपरली किती वेटेज असणार आहे, कोणत्या कोणत्या बाबीला, टेक्निकलला, नॉन टेकला काय वेटेज असणार आहे हे माहीत नाही आहे. पण तरी आपल्याला एक सिलेबस माहिती आहे. सिलेबस तर काय बदलणार नाही, वेटेज काय ते कळेल आपल्याला. पण जेवढा आहे तो सिलेबसचा अभ्यास तर करावा लागतोय. तर ते करत असताना तुम्हाला RTI महत्त्वाचा कायदा आहे, तर त्या कायद्याची चांगली प्रॅक्टिस केली का माहिती आहे का. कायदा भरपूर छोटा आहे. फक्त आणि फक्त या कायद्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या कायद्यामध्ये तुम्हाला फक्त 6 प्रकरणं आहेत. ठीक आहे, तर 6 प्रकरणे आहेत. त्यानंतर 31 कलम आहेत आणि फक्त 2 परिशिष्टे आहेत. तर एवढा छोटासा हा कायदा आहे. एकाच लेक्चरमध्ये जर तुम्ही थोडंसं चांगलं अंडरस्टँडेबल असाल, तुम्हाला लवकर ग्रास होत असेल आणि थोडाफार कायदा कधीतरी वाचला असेल तलाठीच्या वेळेला वगैरे असं काही असेल, तर एक अर्ध्या ते पाऊण तासाच्या लेक्चरमध्ये हा कायदा जरी संपवला तरी तो तुम्हाला कळण्यासारखा आहे. कारण की ह्याच्यामध्ये सगळी कलमं महत्त्वाची नाही आहेत. सुरुवातीच्या 7-8 कलमापर्यंत तुम्हाला तिथे एक मेजर पार्ट आहे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर एक राज्य माहिती आयोगाचं जे 15वं कलम आहे, एवढंच तुम्हाला काही ते महत्त्वाचं आहे. नेहमी कोणत्याही कायद्यामध्ये एवढं तर बेसिक आहे की जे पहिलं कलम असतं तर ते प्रारंभिक असतं. ठीक आहे, प्रारंभिक म्हणजे त्या कायद्याची व्याख्या किंवा त्या कायद्याचं नाव असतं, व्याख्या नाही नाव असतं. आणि दुसरं व्याख्या असतं. कोणताही कायदा घ्या तुम्ही, BMC ॲक्ट घ्या, आपला आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम घ्या, कोणताही लोकसेवा हक्क घ्या, कोणत्याही कायद्यामध्ये पहिलं कलम प्रारंभिक किंवा कायद्याचं नाव, दुसरं व्याख्या आणि शेवटचं कलम संकीर्ण असतं. तर इथं तर तुमचे 3 कलम ऑलरेडी गेलेले आहेत. काय त्या व्याख्यामध्ये तुम्हाला कळलं असेल व्याख्या काय आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार म्हणजे काय याच्यातच सुरुवातीचा भाग जो आहे तर जात असतोय. तुम्हाला 4 कलमापासून प्रॉपरली अभ्यास करायचा असतोय. आज मी तुमच्यासमोर काही प्रश्न घेऊन आलेले आहे. बघा जमतंय का. मी तर तुम्हाला उत्तर सांगणार आहे, त्याचं प्रॉपरली विश्लेषण सुद्धा करणार आहे. तुमच्या लिपिक टंकलेखिकच्या पेपरसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. पोस्ट खूप चांगली आहे, KDMC मध्ये काम करण्याचा मौका मिळतोय. नवी मुंबई वगैरे ह्या अगदी राश एरियामध्ये जाण्यापेक्षा कल्याण हे ठिकाण खूप भारी आहे, जॉबसाठी खूप चांगलं आहे, सगळ्याच बाबतीत चांगलं आहे. कनेक्टिव्हिटी मुंबईपासून चांगली आहे, तेवढं मुंबईसारखं वाटतही नाही. सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. जर लागायचं असेल चांगली तयारी करा. मी तुमची इथं प्रॉपर तयारी करून घेते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला शेवटी जी काही सगळी तुमच्या कायद्याची बॅचेसची माहिती ती सध्या येईल. आता आपण आपलं लेक्चर सुरू करूया. तर बघा इथं तुमचा पहिला प्रश्न आहे की माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही किती असते. तर किती संख्या असते केंद्रीय माहिती आयुक्तांची असं तुम्हाला इथं विचारण्यात आलेलं आहे. तर बघा इथं कमीत कमी 5 असेल, 10 पेक्षा जास्त नसेल, मर्यादा नाही, वरीलपैकी काही नाही. तर बघा कलम 12 नुसार, ठीक आहे, कलम 12 नुसार इथं संख्या जी आहे तर ती संख्या फक्त 10च असली पाहिजे. लक्षात ठेवा, 10 पेक्षा जास्त नसेल. तर यांची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात, पण ही पूर्ण सल्ल्यानुसार होते. त्या कमिटीमध्ये एका कमिटीच्या सल्ल्यानुसार होते. त्या कमिटीमध्ये अध्यक्ष हे कधीही PM असतात, लक्षात ठेवा. त्यासोबत विरोधी पक्ष नेता सुद्धा असतो, विरोधी पक्ष नेता ते सुद्धा असतात. त्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा असतात. तर इथं फक्त आपण म्हणतो राष्ट्रपती, पण ते तसं नसतं. कलम 5 नुसार लक्षात ठेवा केंद्रीय आयोग आहे, केंद्रीय माहिती आयोग आहे. त्यानंतर इथं आयुक्तांची नियुक्ती म्हटलं तर कलम 12 आणि राज्यांची म्हटलं तर कलम 15. ठीक आहे, चला तर आय होप पहिलं कलम तुम्हाला समजलं, पहिला प्रश्न समजला असेल की 10 पेक्षा जास्त नसावी हे लक्षात ठेवा. कळलं. तर मग ते राज्य असो किंवा केंद्रीय असो, इथं जरी राज्य आलं तर ते सुद्धा आकडा हाच असणार आहे, आकडा कॉन्स्टंट राहणार आहे. फक्त राज्यामध्ये नियुक्ती ही राज्यपाल करतील आणि तिथं अध्यक्ष वन्स अगेन CM असतील, विरोधी पक्ष नेता सुद्धा असेल,
त्यानंतर कॅबिनेट सुद्धा असतील. ठीक आहे, तर सगळं सेमच असतं, फक्त मग समजा राज्याचं म्हटलं तर सीएम आणि राज्यपालांचा विषय येतो, बस एवढंच काही. ते पुढे बघा, पुढचा प्रश्न, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? बघा, नक्कीच तुम्हाला प्रश्न आता हा सोपा वाटेल, कारण की याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे, पण पेपरमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. जर अध्यक्ष पीएम असतात तर मग राष्ट्रपती कसं नियुक्त करतात, तर हा प्रश्न तुम्हाला तिथे नक्की येऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर, तर इथं लक्षात ठेवा, राष्ट्रपती आहे, पण ही पूर्णपणे सल्ल्यानुसार होत असते. ठीक आहे, कलम 12 नुसारच, कलम 12, 1, 2, 3 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये नियुक्ती आहे, जनमाहिती अधिकारी असतील, आयुक्त असतील, आयोग असेल. ठीक आहे, आयोगाची स्थापना 5 अंतर्गत आहे, पण आयोगासंबंधी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कलम 12 मध्ये दिसतात. राज्यासाठी कलम 15 अस्तित्वात आहे. ठीक आहे, कलम 12 केंद्र, कलम 15 कशासाठी आहे, तर राज्यासाठी आहे. लक्षात ठेवा, कळलं? तर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही परीक्षेत ऑप्शनवरनं उत्तर काढू शकता. सगळं पाठ करायची गरज नाही, आपल्याला काही इथं वकील व्हायचं नाहीये बिलकुल, पण फक्त थोडं थोडं लक्षात ठेवा. ऑप्शन्स हे एलिमिनेट करता जरी आले, दॅट्स इट, तेवढंच बस होतंय. आपण फक्त मेरिटमध्ये आलो पाहिजे, दॅट्स इट. तर बघा, इथं एक लक्षात ठेवा, राष्ट्रपती नियुक्ती करत जरी असेल, पण त्या समितीचे अध्यक्ष हे कधीही पीएम असतात. त्यासोबत सदस्यांमध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा असतात, कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा असतात. हे महत्त्वाचं आहे, खूप खूप महत्त्वाचं आहे. कळलं? नुसतं राष्ट्रपती म्हणून नसतं, राष्ट्रपती हे सल्ल्याने करत असतात, स्वतःच्या मर्जीने नाही. पुढचा प्रश्न बघा रे, तर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य यासंबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ती किती कालावधी देणे बंधनकारक आहे. बघा, एक लक्षात ठेवा, तर कलम, ठीक आहे, तर इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम 6 अंतर्गत सगळं दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं कलम 6 मध्ये, ठीक आहे, कलम 6 मध्ये तुम्हाला सांगितलं की 30 दिवसामध्ये, ठीक आहे, तर 30 दिवसामध्ये नॉर्मली माहिती दिली गेली पाहिजे. जे काही सेंट्रलचे इन्फॉर्मेशन ऑफिसर असतील किंवा मग स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असतील, SPIO किंवा CPIO, तर इथं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहित असतो बऱ्याच वेळेला. मी जो तुम्हाला कायद्याची PDF दिली आहे तर त्याच्यामध्ये SPIO, तर स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असं दिलेलं आहे, जे शॉर्टमध्ये. प्रत्येक वेळेला एवढं मोठं करायला नको, आपल्याला गरज नाही आहे त्या गोष्टीची, तुम्ही तेवढे सगळे समजूतदार आहात. तर इथं या ऑफिसरकडून 30 दिवसामध्ये माहिती दिली पाहिजे. पण गोष्टी बदलत आहेत. गोष्टी काय बदलतात? समजा जर जीवित आणि व्यक्तिगत संबंधी असेल तर त्यावेळेला मात्र वेळ जो आहे तो बदलतो, आणि समजा थर्ड पार्टीची जर माहिती असेल तर त्यावेळेला मात्र याच्यामध्ये तुम्हाला 10 दिवस ॲड करून 40 दिवस लागतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. समजा जर एखाद्या प्राधिकरणाकडनं माहिती मागवायची असेल तर त्यावेळेला तो वेळ सोडून पुढचे दिवस काउंट करावे, हे सुद्धा तिथं कायद्यामध्ये मेन्शन आहे, लक्षात ठेवा. तर जर व्यक्तिगत संबंधी असेल, जीवित आणि व्यक्तिगत, तर 24 तास नाही, 30 तास नाही. ठीक आहे, 24 तास नाही, 30 तास नाही, 30 दिवस नाही, तर वरीलपैकी एकही नाही. तुमचं उत्तर आहे 48 तास. 48 तासात ती माहिती प्रोव्हाइड करावी. ठीक आहे, किती? 48 तासात ती माहिती प्रोव्हाइड करावी असं इथं मेन्शन आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा, तर माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची माहिती देताना 20 वर्षाच्या उक्त कालावधीची संगणना ज्यापासून करायची त्या दिनांकापर्यंतचा प्रश्न उपस्थित झाल्यास या अधिनियमात तरतूद केलेला सर्वसाधारण अपिलांना अधीन राहून निर्णय देणे अंतिम असेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं की कायदा म्हणतोय की तुम्ही कधीपर्यंतची माहिती मागू शकता. ठीक आहे, कायद्याने सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही इसवी सन पूर्वची माहिती मागू शकत नाही, तुम्ही मध्ययुगीन कालखंडाची माहिती मागू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळाची माहिती मागू शकत नाही. तुम्ही जी माहिती मागवली आहे, म्हणजे मी आज जी माहिती मागवते तर मी आजपासून 20 वर्षापर्यंतची माहिती मागू शकते, त्याच्या पुढची नाही. ठीक आहे, असं कायद्यात मेन्शन आहे, लक्षात ठेवा. आणि हे सगळं जे आहे, तर कोणाचा या संबंधी अंतिम निर्णय, समजा तुम्हाला नाही परवडली, नाही पटली ती माहिती राज्याने दिलेली किंवा स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरने दिलेली नाही पटली, तर शेवटी तुम्हाला कोणच अंतिम निर्णय देईल? तर या सगळ्या कायद्यामध्ये पूर्ण कायदा, हा जो संपूर्ण कायदा आहे, 31 कलमांचा कायदा जो आहे, 2 परिशिष्टांचा हा जो कायदा आहे, या सगळ्यांमध्ये जर अंतिम निर्णय कोणाचा असेल तर तो फक्त आणि फक्त
केंद्र सरकारचा आहे, लक्षात ठेवा. अंतिम निर्णय हा राष्ट्रपतीचा नाही, अंतिम निर्णय हा पीएमचा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा नाही आहे. इथं तुम्हाला एकच उत्तर द्यायचं आहे, ते म्हणजे केंद्र सरकार. अंतिम निर्णय कोणाचा असेल तर केंद्र सरकार म्हणायचं, लक्षात ठेवा. कारण की संपूर्ण कायद्यामध्ये हेच मेन्शन आहे. मी बॅचमध्ये सांगितलंय, तुम्हाला पाहिलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही बघितलं असेल. तुम्ही माहिती अधिकार अधिनियम 2005च्या खालीलपैकी कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल तरतूद आहे? तर मग केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल तरतूद आहे, चला सांगा. तर बघा, 5 अंतर्गत केंद्रीय आयोग हा निर्माण करणे आहे. ठीक आहे, कलम 5 जे आहे तर केंद्रीय आयोग हा निर्माण करणे आहे. कलम 5 1 2 त्याच्यामध्ये निर्मिती आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, काय आहे तर निर्मिती आहे. 5 अंतर्गत निर्मिती आहे, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं स्थापना आहे. ठीक आहे, काय कुठे गेलं रे, तर स्थापनेबद्दल आहे. तर बघा, तुम्हाला मगाशी सांगितलेलं, तर स्थापना सगळ्यात पहिलं 12.1 स्थापना आहे. 12 स्थापना आहे. 12.1 हे जनमाहिती अधिकाऱ्यासंबंधी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्यानंतर 12.3 जे आहे तर माहिती आयुक्त असतात, जे की 3 वर्ष किंवा 65 वर्ष. बघा, कायद्यामध्ये मी मेन्शन, माझ्याकडे जो कायदा आहे ओरिजिनल कायदा, त्याच्यामध्ये 5 वर्ष होतं. पण आता मी जस्ट आजच जी सकाळीपासून मी रिसर्च करत होती त्याच्यातून गोष्टी अपडेटेड झालेल्या आहेत, मला कळलं. तर जे माहिती आयुक्त असतात त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांचा जो कालखंड आहे तर तो 3 वर्ष आणि 65 वर्ष इतका आहे. 65 वर्षाच्या नंतर तर ते राहणार नाही पदावर. 3 किंवा 65 इयर. पहिलं ते 5 इयर्स होतं. ठीक आहे, 5 इयर्स होतं, तर ते आता कॅन्सल्ड झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता 3 वर्षच असं लक्षात ठेवायचं. हा एक अपडेटेड मुद्दा आहे. जर तुम्ही कधी जुना कायदा अभ्यासला असेल, जुन्या पुस्तकातून जर अभ्यास करत असाल तर ते तुम्ही अपडेट करायचं. माझ्या स्वतःच्या नोट्समध्ये ते 5 वर्ष गेलेले, पण आता मी ज्या वेळेला अभ्यास करते त्यावेळेला कळतंय की आता गोष्टी बदललेल्या आहेत. ओरिजिनल कायद्यामध्ये 5 इयर्स आहे, पण सध्याला ते नाही आहे. प्लीज बी अपडेटेड. ठीक आहे, तर हे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 3 वर्ष. तर मग तुम्ही आता इथे काय बघताय तर स्थापना. तर जसं सांगितलं, कलम 12 अंतर्गत केंद्रीय माहिती आयोग, कलम 12.1 केंद्रीय माहिती जन आयुक्त असतात, त्यांच्यामध्ये केंद्रीय जन आयुक्त. आणि त्यानंतर सेम 15 अंतर्गत, कलम 15 अंतर्गत एक लक्षात ठेवा, सगळं सांगते तुम्हाला. तर 15 अंतर्गत, कलम 15 अंतर्गत राज्य आयोग आहे, राज्य माहिती आयोग. त्यानंतर कलम 15.1 अंतर्गत राज्य जनमाहिती आयुक्त आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर कलम 15.3 अंतर्गत राज्य माहिती आयुक्त आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असंच जर तुम्ही कनेक्टेड केलं, म्हणजे माहिती आयोगामध्ये केंद्र आणि राज्य या दोघांना सोबत ठेवून जर अभ्यास केला तर जास्त लक्षात राहील आणि वेळ कमी लागेल. कळलं, आणि सोपं वाटेल. सगळ्यात महत्वाचं, जास्त वाटणार नाही. एका वेळेला ज्या वेळेला केंद्राचं बघताय त्यावेळेला राज्याचं सुद्धा बघा, तुम्हाला प्रश्न कशावर पण येईल. जास्तीत जास्त चान्स तर केंद्राचे आहेत, पण राज्यासाठी आपण इथं तयारी करतोय, त्यामुळे तुम्हाला TCS राज्यावर सुद्धा विचारेल, कारण की तलाठीच्या वेळेला राज्यावर प्रश्न आले होते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत खालील कोणते कलम पृथ्थकरणीयताशी संबंधित आहे? पृथ्थकरणीयतेशी संबंधित आहे म्हणजे जर माहिती मिळाली नाही तर परत तक्रार करावी असते, तक्रार करायची असते. तर यालाच म्हणजे माहिती नाहीच मिळाली तर त्यावेळेला जी कंप्लेंट असते त्यासंबंधी ही पृथ्थकरणासंबंधी हा कलम आहे, 10 कलम. जर माहिती मिळाली नाही तर तक्रार कशी करावी त्यासंबंधी कलम हे 10 आहे, लक्षात ठेवा. माहिती मिळाली नाही, लक्षात ठेवा, मिळाली नाही तर तक्रार करणे. ठीक आहे, तर तक्रार करणे. तर हे तुमचं उत्तर ऑप्शन म्हणजे कलम 10 आहे, ऑप्शन सी उत्तर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने किंवा संस्थांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही? तर एक लक्षात ठेवा की देशाची सुरक्षितता आणि अशांती या सगळ्या कारणामुळे आपले जे महत्त्वाचे बॉडीज आहेत, BSF असेल, ITBP असेल, त्यानंतर इथं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असेल, त्यानंतर एव्हिएशन रिसर्च सेंटर असेल, तर या सगळ्यांची माहिती दिली जात नाही. लक्षात ठेवा,
या कायद्याअंतर्गत संवेदनशील आणि जी काही देशासंबंधी जी माहिती असते, संवेदनशील माहिती असते, देशाच्या सुरक्षेची माहिती असते, तर ती माहिती दिली जात नाही. हे खूप खूप महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही माहिती दिली जात नाही, ते काय आहे, वगळण्यात आलेलं आहे. तर इथं परिशिष्ट एक जे आहे, परिशिष्ट एक जे आहे त्याच्यामध्ये ज्या 26 संस्था आहेत तर त्यांची माहिती दिली जात नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते मेन्शन आहे आपल्याकडे. परिशिष्ट 2, ठीक आहे, परिशिष्ट 1 मध्ये शपथ आहेत. ओके, शपथ आहे, शपथ. परिशिष्ट 1 मध्ये शपथ आहे आणि परिशिष्ट 2 मध्ये या 26 संस्था आहेत. 2च परिशिष्ट आहेत. जसं की आपल्या घटनेचे टोटल 12 परिशिष्ट आहेत, त्यापैकी शपथासंबंधी आहे. ठीक आहे, 3रं परिशिष्ट हे शपथासंबंधी आहे. तशाच प्रकारे इथं सुद्धा 2रं परिशिष्ट जे आहे या कायद्याचं, तर ते ज्या संस्थांची माहिती तुम्ही मागू शकत नाही, संवेदनशील आणि देशाच्या सुरक्षितेच्या कारणावरून ती तुम्हाला पुरवली जात नाही, तुम्ही मागू नका असं म्हटलेलं आहे. तर त्या 26 संस्था आहेत आणि 1 मध्ये आयुक्तांची शपथ मेन्शन आहे, लक्षात ठेवा. सगळं काही आयुक्तासंबंधी. तर तुमचं हे उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघा रे. तर पुढचा प्रश्न, माहिती अधिकाराच्या दुसऱ्या अधिनियम किंवा दुसऱ्या सूचीमध्ये 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचा समावेश आहे? तर मग कोणत्या मुद्द्याचा समावेश आहे विचारलंय तुम्हाला, की माहिती अधिकाराच्या दुसऱ्या सूची अधिनियम 2005 मध्ये कोणत्या मुद्द्याचा समावेश आहे? गुप्तहेर संस्था, सीमा सुरक्षा बल, इंडो तिबेटियन पोलीस, वरील सर्व. तर लक्षात ठेवा 2रं परिशिष्ट ज्याच्यामध्ये 26 संस्था आहेत, तर या संस्थांची माहिती आपण मागू शकत नाही. परिशिष्ट 2 महत्वाचं आहे, सोपं आहे लक्षात ठेवायला. 2च परिशिष्ट आहेत, तर शब्दात एवढं लक्षात ठेवायचं. 2रं, या संस्था ज्या अपवादात्मक आहेत, म्हणजे ज्याची तुम्ही माहिती घेऊ शकत नाही, असंच सोपं आहे. मला वाटतं की RTI सगळ्यात सोपा आहे, खूपच सोपा आहे. आणि मी तुम्हाला तो अजून सोपा करून दाखवेल. तुम्हाला त्याच्यावर एवढी प्रॅक्टिस करून घेईल की अरे हे तर माहितीच आहे आम्हाला, एवढं तुम्हाला वाटणार आहे. तर आपण जसं की नवी मुंबईसाठी अगदी ते 10 टॉपिक तोंडपाठ करून घेतले, तसं इथं सुद्धा अगदी RTI त्यानंतर लोकसेवा हक्क असा तोंडपाठ करून घ्यायचा ना, की तुम्हाला परीक्षेत गेल्यावर हे अवघड वाटलंच नाही पाहिजे. बॅचमध्ये सुद्धा मी सांगताना तुम्हाला एवढं नॉर्मली सांगते की ऍक्ट शिकतोय असं बिलकुल वाटत नाही. आणि आपला मुद्दाच हा आहे की ज्या वेळेला आपण शिकतोय तर अवघड गोष्ट शिकतोय हे माहिती आहे, पण ती अवघड शिकतोय असं वाटलंच नाही पाहिजे. याच तत्वावर मी तुम्हाला शिकवत असते. अगदी आपण शांत कॅज्युअली, असं काही अवघड आहे असं बिलकुल नाही. ठीक आहे, चला. तर मग इथं तुम्हाला माहिती अधिकाराचा कोणता विभाग माहिती आयोगाच्या अधिकाराशी व कार्याशी संबंधित आहे? तर कोणता विभाग हा अधिकाराशी आणि कार्याशी संबंधित आहे? तर माहिती अधिकारी जे असतात त्यांच्याशी आणि त्यांचं काय काम आहे याच्याशी संबंधित कोणतं कलम आहे तुम्हाला विचारलेलं आहे RTI मध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अधिकारी असतो, त्या अधिकाऱ्याचं नक्की काय काम आहे, माहिती देणं, मग माहिती जर फेटाळली गेली त्यानंतर पुढची प्रोसेस काय असते, तर हे सगळं अधिकाऱ्याचं काम असतं. तर मग त्या अधिकाऱ्याचं काम कोणत्या कलमामध्ये मेन्शन आहे? तर त्या कलम 18 मध्ये मेन्शन आहे. व्हेरी व्हेरी IMP लक्षात ठेवा, कलम 18 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, चला. तर मग KDMCच्या सगळ्याच पदांना असणारा महानगरपालिका अधिनियम हा मी फक्त 199 पण नाही, तो कॅन्सल केला. तर फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत PDF मध्ये उपलब्ध करून दिलाय. 99 रुपयामध्ये अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही घ्या. तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत हा दिसणार नाही. 553 पानाचा कायदा जो आहे तर तो खूपच 52 पानाचा कायदा खूप सोप्या भाषेत करून दिलाय. तुम्ही ट्रस्ट करू शकता, बिंदास्त घ्या. एवढा सोपा कुठेच मिळणार नाही, सगळ्यांनाच आहे तो कायदा. त्यानंतर लिपिक टंकलेखची तुमची अगदी हिरो बॅच, जी तुम्हाला प्रॉपरली सिलेबस प्रोव्हाइड करते, तुमची प्रॉपरली तयारी करून घेते आहे, अशी एकदम सुंदर बॅच. या बॅचमध्ये तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मिळणार आहे. RTI ऍक्ट अगदी सोप्या भाषेत प्रश्न उत्तर सुद्धा घेणार आहे. तुम्हाला प्रश्न उत्तर प्रत्येक कायद्यानंतर मी भरपूर दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते सोपं वाटेल, तुमची प्रॅक्टिस होईल. त्यानंतर राईट टू सर्व्हिस ऍक्ट 2015 हा सुद्धा साध्या सोप्या भाषेतच तुम्हाला दिलेला आहे, प्रश्न उत्तर आहेत. त्यानंतर जनरल नॉलेजचे तुमचे सगळे टॉपिक, पर्यटन, वारसा स्थळ असेल, अद्ययावत तंत्रज्ञान असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, हे तर टाकलेलं ऑलरेडी. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास असेल, त्यानंतर भूगोल असेल, हे सगळं, राज्यघटना असेल, हे सगळं तुम्हाला मिळतंय. व्हिडिओज मी तुम्हाला त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकत आहे, नोट्स टाकत आहे. पर्यटनची नोट्स बघाल तर तुम्ही काय म्हणाल, पर्यटन समस्या, पर्यावरण समस्या सुद्धा लवकरात लवकर येतंय. तर फक्त 499 रुपयामध्ये हे तुम्हाला मी प्रोव्हाइड करते बरं का. बाहेर जर तुम्ही बघाल तर याची प्राइस
जास्त असते आणि ती क्वालिटी सुद्धा आजकाल मेंटेन केली जात नाहीये. तर ती क्वालिटी मी मेंटेन करते, भले दिवसाला एक व्हिडिओ टाकते पण अगदी छान आणि सुंदर टाकते. आज RTIचा व्हिडिओ पडलेला आहे. तर अशा पद्धतीने ऑल ऍक्ट करंट अफेअर्सच्या नोट्स तुम्ही जर बघाल तर खूप प्रश्न आहेत आणि जे प्रश्न जर वाचाल ना तर कळेल ते किती महत्वाचे आहेत आणि TCS असंच विचारतं हे सुद्धा कळणार आहे. जो वाचेल तोच वाचेल. लक्षात ठेवा, करंट अफेअरच्या नोट्स माझ्या वाचायच्या आहेत, त्या प्रत्येक परीक्षेत मदतीला येणार आहेत तुमच्या. सगळ्यात महत्वाचं ते 150 रुपयाच्या नोट्स आहेत त्या फ्री देते तुम्हाला त्याच्यामध्ये. इव्हन बॅच आपली वेगळी आहे 53 रुपयाची, ती सुद्धा याच्यामध्ये. म्युन्सिपल ऍक्ट आपला 99 रुपयाचा वेगळा आहे सगळ्यांसाठी, ते सुद्धा याच्यामध्ये. तुमचे कायदे आहेत, टेक्निकल पार्ट आहे, म्हणजे सगळं काही तुम्हाला मिळते फक्त 499 रुपयामध्ये. तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा की आपण जे टंकलेखकसाठी एलिजिबल आहेत तर तुम्ही नक्की घ्या, विश्वास करून घ्या. खूप सुंदर आणि खूप क्वालिटी आणि अगदी कंबाईन म्हणजे खूप सुंदर असं अरेंज केलेली ही बॅच तुम्हाला मिळते या प्राइसमध्ये. त्यानंतर पुढे जर तुमचे कोणते मित्र फायरमॅनसाठी, ड्रायव्हर ऑपरेटरसाठी एलिजिबल असेल तर त्यांचे सुद्धा प्रॉपर असं मी अरेंजमेंट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आपला जो आहे तो मिळणार आहे, फायर प्रिव्हेन्शन दोन्ही ऍक्ट 6 2023 जनरल नॉलेजचे सगळे लेक्चर्स तुम्हाला तिथे मी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि अजून सुद्धा येत आहेत करंट अफेअर्सच्या नोट्स ऑलरेडी एप्रिल पर्यंत मी टाकलेल्या आहेत. एवढ्या सुंदर आहेत ना, तेवढं तुम्हाला कुठेच भेटणार आहे. तुम्ही जर त्याचे 100-200 रुपये दिले तरी मिळणार नाही, पण मी त्याला फ्री दिले. टेक्निकल पार्ट सगळं काही कव्हर आहे फायरमॅनचं सुद्धा. जर असाल एलिजिबल नक्की बघून घ्या. त्यानंतर कल्याण डोंबिवली स्टाफ नर्सची जी वॅकन्सी आहे त्यासाठी सुद्धा तुमचा टेक्निकल पार्ट ई बुकच्या स्वरूपात तयार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्युन्सिपल ऍक्ट मिळेल फ्रीमध्ये, त्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये GK सुद्धा मिळणार आहे फ्रीमध्ये आणि टेक्निकल पार्ट तर सगळा तुमचा त्याच्यामध्ये अवेलेबलच आहे. जर तुमच्यापैकी तुमचे मैत्रीण वगैरे याच्यासाठी एलिजिबल असेल तर प्लीज तुम्ही त्यांना हा जो आपला व्हिडिओ आहे किंवा ह्या आपल्या जी काही GNMची किंवा स्टाफ नर्सची जी काही बॅच आहे, ई बुक आहे, त्याच्याबद्दल तुम्ही नक्की माहिती सांगा. कारण की खूप क्वालिटी आहे. ते इकडे तिकडे 2,500-3,000ची बॅच घेतात आणि त्याच्यातून त्यांना फायदा मात्र काहीच होत नाही, त्यामुळे सांगते. त्यानंतर पुढे आपली हिरो बॅच, वन्स अगेन जनरल नॉलेज बॅच, जी KDMC साठी स्पेशल तयार करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये जे KDMCचे टॉपिक आहेत तेच मी इथं घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. चालू घडामोडीची बॅच, महाराष्ट्राच्या इतिहासाचे, त्यानंतर इथं राज्यघटना, महाराष्ट्राचे आणि भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या डन, वारसास्थळे डन, पर्यटन, ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम, कचरा व्यवस्थापन. तर हे सगळं तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळतंय. तर ही वेगळी आपली 150 रुपयाची बॅच आहे. जर तुम्हाला त्या बॅचेस नसेल, फक्त GKची घ्यायची असेल तर GKची घ्या, जी हवी ती घ्या. सगळं कंपाईल हवे असेल तर लिपिक टंकलेखक, त्यानंतर आपली स्टाफ नर्स, त्यानंतर आपली फायरमॅनची, याच्यामध्ये सगळं मिळतंय. आणि ज्याला वेगवेगळे घ्यायची गरज आहे तो वेगवेगळी घेईल, जसं तुम्हाला परवडतंय, जसं तुम्हाला आवडतंय आणि जी तुमची गरज आहे तीच घ्या. पण प्रॉपर स्टडी करा, इकडे तिकडे उगाच भटकून नका, जास्त सोर्सेसच्या मागे लागू नका. तुमच्या सिलेबसचं कोणतंही बुक मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. काही शंका असेल तर विचारा, पण प्रॉपर सही दिशेने अभ्यास करा. कारण की वेळ फक्त तुमच्याकडे लईत लई 2 महिन्याचा वेळ आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वेळ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. अभ्यास आतापासून सुरू केलं तर कुठेतरी पोहोचाल. चला, थँक्यू सो मच. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.